पाचोऱ्यामध्ये 26 जानेवारीला पोलीस उपनिरीक्षक चव्हाण के, पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी, पोलीस कॉन्स्टेबल दिनेश पाटील हे पाचोरा पोलीस स्टेशन हद्दीतील घडणारे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आणि फरार आरोपींचा शोध घेणे हे कामं फिरत असताना पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की एक इसम गावठी कट्टा घेऊन जारगाव चौफुली परिसरामध्ये फिरतोय आणि तो कुठेतरी गुन्हेगारी कारवाई करण्याची शक्यता आहे। यावरून पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी तात्काळ ह्या अशा संशयित ठिकाणी छापा टाकून तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या। त्यानुसार मिळालेल्या बातमीनुसार सदरच्या अरबाज खान जहूर खान याला जबरभाई रेडिएटर्स दुकानाजवळ दिनांक 26 जानेवारीला संध्याकाळी 6:30च्या दरम्यान अटक करण्यात आली। त्याची पंचायत समक्ष झडती घेतली तेव्हा ह्या अरबाज खान जवळ 2 गावठी कट्टा तसंच 4 जिवंत काढत असे एकूण 42,000 रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आणि जिवंत काढत असं साहित्य त्याच्याजवळ मिळाले। त्यानुसार पाचोरा पोलीस स्टेशनला अरबाज खान याच्या विरुद्ध गुन्हा शस्त्र अधिनियम कलम 3(25) गुन्हा दाखल करून ह्या आरोपीला अटक झाली आहे। त्यानंतर पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनामध्ये ह्या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण के करतायत। अशोक पवार आणि त्यांचे सहकारी यांना गोपनीय बातमी मिळालेली होती की ते अरबाज खान नावाचा एक इसम आहे, त्याच्याकडं गावठी कट्टे आहेत इलिगली, म्हणून त्यांनी गोपनीयरित्या माहिती काढून काल जारगाव चौफुली या ठिकाणी सापळा रचला असता त्या ठिकाणी तो 2 गावठी कट्ट्यासह आणि 4 जिवंत काडतूसासह मिळून आलेला आहे। ते त्याच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेले आहेत, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, त्याला अटक करण्यात आलेली आहे। किती आरोपी त्यामध्ये? एक आरोपी, सध्या एक आरोपी आहे।